नाशिक रोड एकलहरा रोड अरिंगळे मळा येथील गट नंबर 197 वर जमीनधारक रहिवासी राहत आहेत। नाशिक रिंग रोडच्या प्रस्तावित अलाइनमेंटमुळे स्थानिक नागरिकांच्या मालमत्तेवर गंभीर तसंच अन्यायकारक परिणाम होत आहे। तसंच त्यांच्या उपजीविकेवर देखील परिणाम होत असून याबाबत प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी अर्ज निवेदनं दिली आहेत, परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे लेखी उत्तर हे नागरिकांना मिळालेलं नाहीये। त्यामुळे मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी दिनांक 5 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून एकलहरा रोड अरिंगळे मळा इथं नागरिकांच्या वतीनं लोकशाही मार्गाने अन्नत्याग आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। आजचा उपोषणाचा दुसरा दिवस असून प्रशासनाने उपोषणकर्त्यांची कुठल्याही प्रकारची दखलही अद्यापही घेतलेली नाहीये। उपोषणकर्त्यांची मागणी आहे, एकलहरे रोड अरिंगळे मळा 1 किलोमीटर रस्ता 60 मीटर होत आहे, तर 20 मीटर कमी करून तो 40 मीटर करावा। रस्त्याच्या दोन्ही बाजूने 10-10 मीटर कमी करावे। जी घरं पूर्णपणे बाधित होत आहेत त्यांचं महानगरपालिकेच्या हद्दीत पुनर्वसन करावं, जेणेकरून अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी राहत असलेल्या गोरगरीब नागरिकांवर बेघर होण्याची वेळ येणार नाही, याची शासनाने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली। उपोषणकर्त्यांमध्ये सुभाष हिरे, प्रणाली भडदिवे, मेहेक बोराडे, ज्योती शिरसाट, मेहरीन पठाण, पुष्पा जंगम, शकुंतला गजलकर, शोभा डोंगरे, तौफिक पठाण आदींसह महिला पुरुष नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। आम्ही अरिंगळे मळा एकलहरा रोड येथील रहिवासी आहोत। आमच्या इथून रिंग रोड जात आहे, तो रिंग रोड 60 किलोमीटरचा आहे, आपला 60 मीटरचा करण्यात येत आहे। आमची मागणी सरकारला एकच आहे का 60 मीटर ऐवजी 40 मीटर जर केला तर आमचे पूर्ण 200-250 घरं वाचतील। तर याची दखल मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो। त्यांच्या लाडक्या बहिणींना घराच्या बेघर करू नका, ही आमची पहिली ही मागणी आहे। आणि आमच्या माहितीनुसार इथपर्यंत ब्रिज येतोय, जर 60 मीटर रस्ता कमी करता नाही आला तर ब्रिज आहे तो जर 700 मीटर जरी वाढवला तरी 201 घरं वाचतील आमचे। आम्ही याबाबत नगररचना विभाग, कलेक्टर साहेब, आयुक्त साहेब, विभागीय आयुक्त, महसूल अधिकारी, महसूल आयुक्त या सर्वांना आम्ही पाठपुरावा करण्यासाठी लेटर दिलेले आहोत। अजून आम्हाला अद्याप त्याचं उत्तर काही भेटलेलं नाही आहे। तर आमची ही मागणी आहे, ही रास्त मागणी आहे, कसं 60 मीटरचा रस्त्याची काही आवश्यकता नाही। जर करत असाल तर ह्या रहिवासी क्षेत्रामधून नका घेऊ, कमीत कमी 1 किलोमीटरचा रस्ता 40 किलोमीटर करावा, हीच आमची प्रमुख मागणी आहे। एवढं जर केलं तर आमचे 200-300 घरं वाचतील आणि आम्ही बेघर होणार नाही, याची काळजी सरकारने, प्रशासनाने, संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी। मी अरिंगळे मळ्याचा रहिवासी असून तौफिक पठाण आहे माझं नाव। तर सिन्नर फाटा ते एकलहरा रोड जो रिंग रोड प्रकल्प जाणार आहे, तर आमची हीच मागणी आहे का 60 मीटर ऐवजी 40 मीटर करावा, म्हणजे दोन्ही ठिकाणी 10-10 मीटर कमी करावं। ते नाहीतर आपला सिन्नर फाट्यावरून येणारा फ्लायओव्हर, उडान पूल अशी काहीतरी व्यवस्था आम्हाला करून द्यावी 600 मीटर पर्यंत। आम्हाला शासनाला एवढीच विनंती का गरीबावर अन्याय होऊन देऊ नका, बस घर मोडू नका आमचे, बस हीच नंबर विनंती शासन। मेरा नाम मेहरीन तौफिक पठान है और मैं इधर अरिंगे मल्ले में रहती हूँ। सिन्नर फाटे से जो क्या बोलते हैं एकलहरा रोड, तो ब्रिज ये बनता है ना रोड, तो 60 मीटर बोल रहे, तो उसको है ना 40 मीटर करो। इतनी हमारी सबकी मांगनी। हम उपोषण पे बैठे, बच्चे लेके, कोई विधवा है, कोई घर अपना सुबह खाते हैं तो शाम, सुबह जाते हैं शाम को खाते। बहुत से लोग, लेडीज को प्रॉब्लम हो रही है, तो इतना करो कि हमारी मांगनी इतनी पूरी करो। सिर्फ 40 मीटर रोड करने वाले नहीं, रोड कर सकते तो ब्रिज बनो, इतनी हमारी मांगनी पूरी करो। मैं कुणाल बोराडे। मुख्यमंत्री साहेबांना एवढीच नम्र विनंती आहे काय ना, त्यांच्या लाडक्या बहिणीसाठी 1500 रुपये नका देऊ, आम्हाला काही नका देऊ, पण आमचे घर नका जाऊन देऊ, एवढीच विनंती आहे। काही करून आहे ना आमचे घर वाचवा, किलोमीटरच्या ऐवजी 40 मीटर करावा, हीच विनंती आमची। स्वागत लॉनच्या इथून ब्रिज रोड होतोय ना, तर तिथून पुढे ब्रिजच करा, म्हणजे सगळ्यांचे आमचे घर वाचतील। 1 किलोमीटर तरी कमी करावं अशीच आमची नम्र विनंती। की बहिणींसाठी एवढंच करा, काहीतरी द्यावा भाऊ, इदा या आम्हाला भेटायला।
तुमच्या लाडक्या बहिणींना. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.